सुख पाहिजे, पण सुख नक्की आहे कुठे? तर सर्व सुखाचे आगर आणि बाप रखुमा देवीवर. माझा भगवंत हा सुखाचा आगर सांगितला आहे. नवे नवे भगवंत सुखाचा सागर सांगितलेला आहे. आणि तो भगवंत कुठे? तर माझ्या साधू संतांनी मार्ग दाखवावा की तो भगवंत अरे तुमच्याच जवळ आहे, देव तुमच्या जवळ आहे. तरी पण आम्ही कुठे भटकतोय? आम्ही सैरा वैरा पळतोय. कारण हा जन्माला आलाय ना जीव, तर हा फक्त सुखासाठी, सुख पाहिजे याला, पण याला सुखाची व्याख्या कळाली नाहीये आणि म्हणून हा दुःखाला कारणीभूत होत आहे. आज आमच्या शोभाताईंनी घर चांगलं घेतलं, मस्त घेतलं, पण आम्हाला जर असंच आमंत्रण केलं असतं तर प्रत्येकाला सांगितलं असतं की माझं नवीन घर झालंय, प्रत्येकाने या. कोण आलं असतं का हो? आलं असतं का? तर त्याला माझ्या साधू संतांची जोड दिली आहे माझ्या शोभाताईंनी. आणि तो सत्संग विवेक बुद्धी माझ्या शोभाताईंनी त्या विचार केला, चांगला विचार, की माझे साधू संत येते घरा आणि तोची दिवाळी दसरा. सामान्य नाही आहे गोष्ट. अरे माझ्या अनादी काळाचं तत्व माझ्या सद्गुरू सच्चिदानंदांनी, श्रीपाद बाबांनी हा पेरलेलं आहे तत्व, नाही का? इवले से रोप अरे लाविले ज्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला आणि फुले वेचिताची भरू कळीयासी आला. अरे बघा, आज या घरामध्ये तो भगवंत नांदतोय, नाही का? देव आले घरा आणि तोची दिवाळी दसरा. अरे देव आले, संत आले, संततेची देव आणि देवतेची संत आणि निमित्त त्या प्रतिमा. हे साधू संत आपल्याला दिसायला साधू संत आहे, पण भगवंताच्या मूर्ती आहेत. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि दुबळा मी अर्चित असे भक्ती. बोल तरी गंगावती स्वीकारल की. हे साधू संतांचं तत्व एकाला समजला तर सर्व सुखाला प्रत्येक जीव प्राप्त होईल. हे कोणासाठी आहे? तर फक्त आणि फक्त मनुष्य प्राण्यासाठी. कारण इतर योनींच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय होत पनया, पशु नर का कुछ नाही होय, नर एक बार करणे करे सो नरका नारायण होय. पशु काय जाणती पाप आणि पुण्य, अरे ते तर मध्यम उत्तम भोग भोगिती. मग हा अधिकार फक्त कोणाला आहे? तर या मनुष्य प्राण्याला आहे. म्हणून मनुष्य प्राण्याला जन्माला आल्यानंतर काय करावं? तर ऐसियाचा पदर धरा. अरे देणे देव येई घरा, ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. अरे यांचा पदर धरा, यांना विचारा की देव कुठे? मी कधी काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन आणि करा समाधान चित्त माझे. अरे मी एवढं घर बांधलं मोठं, पण समाधान नसेल तर समाधानाला फक्त एकच आहे, ते अनादि तत्व त्या सद्गुरूंकडून घ्या आणि मग तुम्ही समाधानाला प्राप्त होणार. मग या घराचा आणि तुमचा काही संबंधच नाही हो. तुम्ही आनंदित राहणार. हे घर असो किंवा नसो. माझे प्रभू रामचंद्राने कोणाकडून घेतलं? वशिष्ठ मुनींकडून ते अनादि कालाचं तत्व घेतलं. आणि मग काय? जरी त्याला काय झालं, 14 वर्ष वनवास झाला, तरी कुठे दुःखाचा लेश होता का? कदापि होणार नाही. कारण ते अनादि कालाचं तत्व माझ्या प्रभू रामचंद्रांकडे सतत होतं. मागे पुढे उभा आहे निरंतर, नाही का? आणि आलिया आघात निवारावे. भले ते प्रभू होते, पण वनवास निश्चित होताच. आणि मग ते अनादि कालाचं तत्व त्यांच्यामध्ये असल्या कारणाने त्यांना कशाचाही म्हणजे ते वनवासामध्ये अखंड पांडव अखंड वनवासी, हा, तरी ते देवाचे नाही विसरले. बघा, म्हणजे अखंड वनवास होता, पण विसरले का? कारण मग तेच तत्व तुम्हाला माझ्या श्रीपाद बाबांनी तुमच्या आमच्यापर्यंत, या सामान्य जीवापर्यंत पोहोचवलंय. आणि असंच आमच्या शोभाताईंचं आहे. जो मला सांगायचंय काय रामाचं, की बाबा कोण होते रामाचं? वाल्या कोली रावणाचं सांगायचंय मला, क्षमा असावी. रावणाचं सर्व आयुष्य, सर्व संपत्ती काय होतं? सोन्याची लंका होती ना. अरे पण एक तत्व नव्हतं. अखंड सगळ्या देवांना जरी त्यांनी बंदिस्त केलं जरी असलं ना, तर एक तत्व नव्हतं, ते नाम नव्हतं. ते नाम पैगा बरवे. अरे जरी मनी अतिया नावे तरी संताया भजावे
सर्वस्वेसी. मग एवढा संपत्ती असून जर या तत्वाशी विन्मुख असाल, त्या तत्वापासून जर बाजूला असाल ना, तर दुःख आल्याशिवाय राहणार नाही माऊली. म्हणून ही ओवी घेतलेली आहे. किंबहुना सोय जीव आत्म्याची लाय, जेथे ते होय तया नाम सुख, आणि ऐसी ही अवस्था न जोडता पार्था, ते जीवी जिथे देवी सर्वथा दुःख भोगे. तो म्हणजे जिवंत असताना तरी तो दुःखाला कारण आहे. जशी रावणाची अवस्था झाली ना तशी गत होणार. म्हणून काय करा, तर एक धरीला आम्ही आणि रखुमाईचा पत्याने त्या भगवंताला शरण जा, त्या पांडुरंगाचं स्मरण करा आणि त्या संतांना स्मरण करा आणि त्या संतांकडून त्या अनादि काळाचं तत्व म्हणजे ते नाम ते जाणून घ्या. एकदा का ते नाम तुमच्या आमच्यापर्यंत आलं किंवा आम्ही आनंदी आनंद, मग आम्ही खऱ्या त्या सुखाला प्राप्त झालो. मग तुमच्यामधला जो रीत आहे, हो भाऊ, सगळ्याला रीत आहे. आज माझ्या ताईंनी मोठं घर घेतलं, पण या घरासाठी सजावटसाठी सगळ्या गोष्टी लागल्या. मग तसंच या शरीरामध्ये आम्ही आलो 9 महिने 9 दिवस. या घराला सुद्धा एक घर बनायला काहीतरी कालावधी लागला, बरोबर ना ताई? मग तसं हे घर माझ्या भगवंताने बनवलंय ना, याला 9 महिने 9 दिवस असतील, अजून काही 4-5 दिवस मागे पुढे, पण याला पण लागलं आहे ते दिवस, तो वेळ काल. आणि मग हे आल्यानंतर त्या सद्गुरू जर भेटला नाही ना, तर आमची आई घेते ना, ज्याने गुरु नाही केला अरे त्याचा जन्म वाया गेला. म्हणून जन्माला आलाय ना, तर एक करा, फक्त सद्गुरू करा. एकदा का तो सद्गुरू म्हणजे काय, सत्सद विवेक बुद्धी. आणि माझ्या ताईंनी तेच केलं की बाबा इथे ते सगळं त्यांचं कुळ गोत्र येईल. ज्यांनी कोणी हा मार्ग स्वीकारला नसेल ना, तर त्यांनी हा मार्ग स्वीकारून आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे. कारण मरण प्रत्येकाला आहे, आलाय ना, तर मरायला प्रत्येक जण आहे, पण कसं मरावं तर ज्ञानेश्वरी सांगते. आणि म्हणून जे काय आहे मोडकं ताटकं बोलण्याचा प्रयत्न केला, कारण वेळ कमी आहे, प्रत्येकाला चान्स भेटला पाहिजे. जे काय बोललो ते माझ्या सद्गुरु कृपेमुळे बोललो.